छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये। काहीशी प्रकृती त्यांची खालावली होती, त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेलं गेलं। डॉक्टरांनी तपासणी केली, 2D इको ECG करण्यात आलाय जरांगेंचा आणि सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। आणि आता थेट पत्रकार परिषद त्यांची जी सुरू होती ती दवाखान्यामधून सुरू होत असल्याचं आपण बघतोय। सध्या ओबीसी मराठा हा जो वाद राज्यभरात उभा राहिलेला आहे त्या संदर्भात, शिवाय राजकीय नेते जे ओबीसी आरक्षणाला मागणी करणाऱ्यांना जो पाठिंबा देतात त्या संदर्भात सुद्धा मनोज जरांगे फार तडकाफडकी बोलताना आपण पाहतो। आता आजच्या पत्रकार परिषदेत नेमके कुठले मुद्दे ते मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असलं, ते सुद्धा रुग्णालयात उपचार घेत असले तरी सुद्धा हा वाद अजून पूर्णपणे शमलाय असं म्हणता येणार नाही। मनोज जरांगे बोलतात, थेट ऐकूया। अंगात आग व्हायला लागली होती, हाताला सुद्धा आग, पायाला सुद्धा आग अचानक व्हायला लागली होती। त्यामुळं खूपच अस्वस्थपणा आला होता। त्यामुळे आता तब्येत चांगली आहे। सगळ्या बांधवांना विनंती की आपण इकडे येऊ नका। रात्री पण काही लोक रात्रीच मुक्कामी आले होते आपले, धावपळ करू नका। सगळ्यांना विनंती आहे, तब्येत चांगली आहे। आपण सुट्टी झाल्यावर भेटणारच आहे सगळे, कारण आज रविवार आहे, मंगळवारी सुट्टी घेणार आहे मी। 12 वाजता अंतरवालीत जाणार आहे मंगळवारी। त्यामुळे इकडे येण्याची गडबड करू नका, कामधंदे बुडून कोणी, ही सगळ्यांना माझी मनापासून विनंती। कालची धावपळ मी बघितली सोशल मीडियावरती, आपल्या चॅनलच्या माध्यमातून। जे हे तब्येत अचानक बिघडलेलं आलं तर लोकांचे खूप हजारोने फोन सुरू झाले होते। काळजी करू नका, आता एकदम व्यवस्थित तब्येत आहे। काल झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली। तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, काही विषय सर्वपक्षीय बैठकीत मांडले जाणार, सर्वांना न्याय मिळावा हीच सरकारची भूमिका आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। आता सरकारची काय भूमिका आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांची काय भूमिका, यापेक्षा कायदा काय सांगतो हे अत्यंत आता महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही किती खोटे बोललात, किती मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी कायद्याची बाजू वरचढ राहणार। त्यामुळे कायदा काय सांगतो हे सरकारला बघणं आता गरजेचं आहे आणि खरं बोलणं खूप गरजेचं आहे। सडेतोड भूमिका सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, शंभूराज देसाई साहेबांनी, सामंत साहेबांनी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही। कायदा काय म्हणतोय, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे। हैदराबाद गॅजेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहे, त्याचं रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड तपासलं जात नाही। ते आधी तपासायला तातडीने तात्काळ सुरुवात करा, ही मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना मी जाहीरपणानं सांगतोय तुम्हाला याच प्रेसच्या माध्यमातून। आज मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे अत्यंत सरकारसाठी महत्त्वाचे आहेत, माझ्या समाजासाठी महत्त्वाचे आहेत, माझ्या आंदोलनासाठी महत्त्वाचे आहेत। बाकीच्यांसाठी महत्त्वाचे आहेत का नाहीत, त्यांच्यासाठी हे मुद्दे काय त्यांच्याशी आम्हाला नाही देणं घेणं। मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे। मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकते तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का, किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत। जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून, उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा, तोच नाही। मी इतकं फोडून सांगितलं होतं, त्यावरच्या रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर कामी सुद्धा काढणार आहेत आणि चॅनलच्या बांधवाकडे सुद्धा येतात। मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय। उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण आहे, तर तो तोच नाही होऊ शकत। माणसं म्हणू शकत नाहीत हा तोच आहे, लोक म्हणू शकतात हा तो तसाच आहे। तत्समचा अर्थ तसा होतो, तोच नाही होत। तर मग कुणबी मध्ये तत्सम मराठा आहे तर त्याचा अर्थ होतो तसा, याचा अर्थ कुणबी सारखा तसा तो दिसतोय। म्हणजे कुणबी हा शेती करतोय तर तसाच हा मराठा दिसतोय। असंच म्हणून तुम्ही बाकीच्यांच्या सुद्धा घेतलेल्या 180 जातीच्या पोट जाती घेतल्यात की त्या तशा दिसतात, तत्सम जात शब्दामध्ये म्हणून तशा दिसतात। मग त्यांच्या जर तशा दिसतात, उदाहरणार्थ माळी आहे, दुसरा फुलमाळी आहे, बेलमाळी आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे,
अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे. मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोटजात घेतली. उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा. तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय. म्हणजे तसा तो दिसतोय तसा मराठाही दिसतोय ना. मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबीकडं मराठवाड्यातल्या, आणि आमच्याकडे काय समुद्र आहे का? आम्ही काय वाटी घालतो की इकडं? मग ते गप बसले. आणि त्यांचा मग शब्द होता, असं करायचं असेल आधार लागतो, नोंदी लागतील आणि मग कायदा पारित करावा लागणार. मग जर 83 क्रमांकाला मराठा जाती ती बी 1967ला दिलेल्या आरक्षणात, त्याच्यानंतर 94ला ह्या 16% आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या पोट जाती म्हणून, तर मराठा का घातली नाही हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्वाचे आहेत आमच्यासाठी. जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत. नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही. इथं मागही सांगितलं होतं मी, हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय. काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. इथं काय जोर जबरदस्ती नाही. ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, ज्याला घ्यायचं ते घेऊ नका. सरकारनं 83 क्रमांकाला मराठा नावानं 180 जातीमध्ये कुणबी आहे, तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंदी आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं, तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात, असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा. 94ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा. त्याची शोधपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. हे दिलंय कसं? 180 जाती जर 83 क्रमांकाला आहेत ओबीसीच्या यादीच्या, 1967ला आरक्षण दिलं त्यावेळेस तिथं कुणबी आहे, बाकीच्या जाती आहेत, त्याच्यात मेन जाती आहेत आणि मेन जातीच्या उपजाती पोटजाती ह्या त्यानंतर घेतल्या. 350-400 काय घ्यायच्या तेवढ्या पोटजाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठा सुद्धा घ्या. जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. काय त्यांचा व्यवसाय म्हणून घेतलंय? बागवान घेतलाय उदाहरणार्थ, तर बागवानाचा व्यवसाय शेती आहे म्हणून घेतलाय, तर बाकीच्या मुस्लिमांच्या शेती दाखवतो आम्ही तुम्हाला. मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं, त्यांचा अमुक व्यवसाय म्हणून घेतलं, तर आम्ही तुम्हाला व्यवसाय दाखवतो आमचे. ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले, आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो. आम्हाला उत्तर द्या आता, उत्तर. ते तसले गोड बोलू नका आता. त्यांचे लाड खूप पुरवलेत तुम्ही आता. आमचा त्यांना विरोध नाही, तो एकटा सोडला तर बाकीच्याला विरोध नाही. तुम्ही आता उत्तर द्या. कायद्याने उत्तर पाहिजे ना तुम्हाला, संविधानानं पाहिजे ना तुम्हाला. तर आता आम्हाला याची उत्तर द्या, तुम्ही त्यांना घेतलं कसं. याच्याबरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे, हे दोन सांगितलेत. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात 500 पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली. एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता. तुम्हाला कायद्याने चालायचंय ना. जर बाकीच्यांच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना 67च्या नंतर, यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावरच 16% आरक्षण दिलं? आमच्या पाठीत खंजीर खुपसून आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं? परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता. ही भूमिका आम्हाला पसंत नाही. इतक्या दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो, तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं. प्रत्येक वेळेस
तरी आम्ही सोडूनच देत राहिलो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे. ज्याला घ्यायचे मी नाव घेतो याच्यातले ते घेते, नाही तर नका घेणार. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक आहे. तुम्ही कशा देत नाहीत? लोहार समाजाच्या निघाल्यात, काही कुंभार समाजाच्या निघाल्यात. का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? काय कारण आहे तुमचं न देण्याचं? यांना सुद्धा आता मिळाला पाहिजे, त्यांच्यावर बी अन्याय होता का आम्हाला? आता हे संगच लपडं सगळं सुरू. आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं, कोणालाच नोंदी नसताना, ते तुम्ही कायदेशीर म्हणायला लागलात. नाही तर पुरंच रद्द करून टाका, घटनेने दिलेलं सोडून. ओरिजिनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं, आम्हाला एकट्याला बाजूला सारून 16% कशाचा आधार न घेता दिलेलं, पोटजाती उपजाती म्हणून दिलं. आणि मराठ्यांचं कुणबीचं असून सुद्धा आत्ता आम्ही विदर्भातील खानदेशचे कुणबी एक आहेत. आत्ता तुम्हाला विधानसभेला दिसतो ना, माहित का नाही? कारण कुणबी मराठी एकच आहेत. तुम्हाला पुढचा बी काच का सांगतो. मग आम्हाला का कुणबी मराठी एक म्हणून देऊ, पोटजात म्हणून देऊ शकत नाही तुम्ही? बाकीच्याला जसं दिले, आम्हाला आता निकषच सांगा. यांना आरक्षण देण्याचे निकष काय? नसता ते वरचं 16% सगळं उडून टाका. नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार आहे. 3 मुद्दे सांगितले तुम्हाला, आता चौथा सांगतो. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल, लक्षात ठेवा. त्यांचा दबावात येऊन तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अबकड सुद्धा करतो. ही व्याख्या बनवताना बच्चूभाऊ कडू सुद्धा होते, चिवटे होते, ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते आम्ही सांगताना. आता याच्या पुढचं सांगतो. काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असते, बहुतेक असं वाटतंय, मी शंका घेत नाही, पण वाटतंय जरांगेंची मागणीत काहीतरी घोळ दिसतोय. गोळाच टायमाला तू नव्हता का तिथं? तर याचं उत्तर आहे होता. वाशीत गेलो त्यावेळेस सरकारनं आपल्याशी बोलणी सुरू केली. त्यावेळेस व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की राज्यपालांकडे जायला किंवा सरकारची कॅबिनेट घ्यायला काही सचिव यायला वेळ लागणार आहे, आम्हाला 1-2 घंट्याचा वेळ द्या, तुम्ही मुंबईकडे कूच करू नका. आणि त्यांनी कागद आणला होता, तो राजपत्र पण आणलं होतं, पण त्याच्यावर सह्या नव्हत्या. मी त्याच्यावरच्या सह्या वाचल्या, कोणाकोणाच्या नाही आहेत हे घ्या. त्यांनी सांगितलं आम्ही राजपत्र काढतो. पुन्हा अगोदर ते मसुदा घेऊन आले होते फक्त. मग मी सांगितलं, तिथं जाहीर केलं समाजासमोर की कुणीही मुंबईत जायचं नाही, आपला आजचा मुक्काम हा वाशीतच आहे. जर उद्या सकाळपर्यंत यांनी दिलं नाही तर आपण मुंबईकडे कूच करणार आहे. तिथूनच मी आवाहन केलं होतं, राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत त्यांनी तातडीनं मुंबईत यावं, जेवढे वकील आहेत त्यांनी ताबडतोब यावं. मला तुमच्याशी चर्चा करून पुढची डिसिजन घ्यायची. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी कशी असली पाहिजे, ते कायद्यात टिकन का, त्याची व्याख्या कशी असली पाहिजे, हे मी विचारलं होतं. ज्यांना शक्य आहे ते अभ्यासक आले होते, मी बैठक घेतली त्यांची वाशीला. मी जाणून बुजून मुद्दाम समाजाला सांगायला, मी एकट्यानं कुठला निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेस तुम्हाला मान्य होती. आणि इकडे उगं कुठेतरी एखादे मोबाईल हातात धरायचा, काहीतरी बोलत बसायचं आणि संभ्रम निर्माण करायचा. तिथं मुंबईचे हायकोर्टातले वकील होते, वेळेवर नावही सगळ्याला माहिती आहे, समन्वयक सुद्धा लय मोठे, मी 4-4 बैठका घेतल्या तिथं. आणि नंतर बाहेर येऊन निर्णय घेतला की असं असं ठरलंय. समाजाला विचारलं करायचं का, आणि तितक्या रात्री समाज म्हणला हो. म्हणलं टिकवायची जबाबदारी त्यांची आहे, आपली व्याख्या ते घेणारे ताबाकडे करू. कारण मी लगेच म्हणत होतो आत्ताच घे, हेही सांगतो, सगळ्याला माहिती. हे दीपक केसरकर साहेबाला माहितीये, सुमंत भांगेंना माहितीये, याच्यानंतर मंगलप्रभात लोढांना माहितीये, तिथं असणाऱ्या काही मुंबईतल्या
वकिलांना माहिती आहे, काही अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे तिथं असणाऱ्या, आणि माझ्या आजूबाजूला आता नसणाऱ्यांना नाही बरेच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कारण शेवटी नरड्याला लागल्यावर कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही समाजाचा असो, तो इमानदारीनं खरंच बोलणार. भलं माझं कोणाचं पटत असल नसल ती वैयक्तिक मुद्दा राहिला, पण ज्या वेळेस खरं बोलायची वेळ येईल मला 100% विश्वास आहे, माझ्या सोबतचे असणारे जरी बाजूला असले तरी ते खरंच बोलणार, याचे मला 100% आत्मविश्वास आहे. कारण हे सगळ्यांना बोलून ठरलेलं आहे. आणि इतक्या रात्री म्हणलं आत्ताच करते, तर म्हणलं इतक्या रात्री आता शक्य नाहीये. साहेबांकडे जाऊन पुन्हा राजपत्र ही करणं. विश्वास ठेवा, आम्ही तुमचीही व्याख्या घेतो, आणि बार बार तिथं सुद्धा 4-5 वेळेस लिहून दिलेलं आहे, तिथं टायपिंग करताना दिलेलं आहे, त्याचं लिहून पण तसं घेतलेलं आहे, परत घेतोत म्हणून व्याख्या. ते पत्र अभिजित पाटलांकडे वकील म्हणून आम्ही अलीकडच्या खोलीत बसलो तेव्हा तिथं लई गडी झाली म्हणून ते घेऊन येतो म्हणले टायपिंग करून. हे सगळे पत्र आहेत, नावं सांगतोय मी की व्याख्याही घेतो आम्ही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही जर आमच्याप्रमाणे व्याख्या घेणार नसाल तर तुम्ही त्यांच्या दबावापोटी आमच्या मराठ्यांच्या लेकरांना करोडोंना औषध पाजायला निघाला, त्याच्यापेक्षा ते देऊन त्या गुलालाचा अपमान करू नका. ते टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता. कारण तुम्हाला 5वा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता, आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत. तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा, आम्ही अंमलबजावणी करणार आहेत. निवडणूक होऊस तर राहून द्या, ती उडली तर उडली. सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला, ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे. माझ्या पहिल्या मागण्यात, आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे, हे पहिल्यापासूनच म्हणणं आहे. नवीन वाढलेली नाही, शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला मनाला लावलं, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखेच निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबत चाललंय, आमचं नाही. आम्हाला दोष देऊ नका, पहिल्या दिवसापासून मागणी. तुम्हीच म्हणले होते सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या म्हणून. तुमच्या जेच बांधवांनी, तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून तो शब्द घेतलेला आहे, आणि हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. त्याचा 4था मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. परत जिथं लग्नाच्या सोयरी जुळत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा, आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आलेत आता. आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलंच काय. आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम जी गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सध्या ते सुद्धा होते. असे त्यांनी 4 जजेस आणले होते, आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला. मी नंतर हा म्हणलेलो. दोघं तिघं तुम्ही कशाला दोष देता रे मला, इतकं प्रामाणिक लढतोय मी म्हणून. बरं हा, हे दिलं सगळ्या सोयऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दोषी धरणार. मग आता 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरांगे पाटलांनी लावून धरलंय, अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर.
याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांचे. लगेच घोळ दिसतो, टिकन का नाही काय बा. मग तू काय करतो तवा तवा घडला खराटे मारीत झोपला घरी घोरत. परत बोलल्यावर राग येते, कारण मी तळमळीला लढतोय, बिगडी नाहीये म्हणून मला राग येतोय. बरं असं का म्हणत नाही तुम्ही? आणि फसिलं तर फसिलं. 40 वर्ष 70 वर्ष या लोकांनी आपलं वाटोळं केलं. फसिलं तर फसिलं, याच्या छाताडावर बसून घेऊ, पुन्हा लढू. मी लढतोयच ना. इतक्या वर्ष काय नाही झालं, मग आता जरी यांनी फसिलं ते एवढी काय झालं? काय म्हणत नाहीत तुम्ही? अशी फसवा तुम्ही समाजाला, कसं फसवतात ती, मग दाखवतो तुम्हाला काचका आम्ही. असं का म्हणत नाही सरकारला तुम्ही? इकडे माझ्याकडे सुई दाखवायची, मी कसा बदनाम म्हणून बघायचं, मला बाजू सारायचं. आपल्या लोकांनी पण त्यांचं ठीक आहे, हो त्यांना करू द्या, काय करायचं, तुम्ही समर्थ आहे त्यांना. तुम्हाला व्याख्या द्यायच्या सांगितल्यात मी त्या टायमाला. ज्याला ज्याला हरकती मागितल्यात त्यांनी व्याख्या द्या. ते आपल्या व्याख्या कशा घेत नाहीत बघू. ते काम करा. ते असा दोष नाही देत बघा त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांच्या नेत्याला, म्हणून ते टिकले. आपले लगेच सांदाच बघत येत कोणची कुठं काय ती. जरी सगळे स्वैऱ्यांचे मी घेतलं, जरी हो म्हणलो, सगळ्याला विचारून म्हणलो, आणि जरी नसल विचारलं तरी पुढचंही सांगतो. तरी मी काय वाईट करतो? तरी माझ्या त्या मागण्या आहेतच ना. हैदराबाद गॅजेटच्या पहिल्यापासून, सातारा संस्थांच्या, कुठं बदललो मी? बॉम्बे गव्हर्नमेंट, सगळे सोयरे सुद्धा 83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच आहे, तरी हमेशा नाव काढतो. तो कायदा पारित करा म्हणतो. 5वे विषय सांगतो परत की 2004चा कायदा लागू करा म्हणतोय. पुढं बंद केलंय का मी? तरी माझे ते चालूच आहेत, तेच मुद्दे, आणि ते मी सोडत नाही. माझं फक्त सरकारला एवढंच म्हणणे, वाशीतल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. त्या जर गुलालाचा अपमान झाला रे बाबा, तुमच्यावरचा गुलाल रुसला म्हणून समजा. आणि मला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा. हे सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. कुणबी विदर्भातला, खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रोटीबिटी व्यवहार होते, लग्न एकमेकांशी होते. आमच्या काय आंतरजातीय विवाह नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाचे. आमचं काय आंतरजातीय विवाह नाही तो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकच आहे. 2000चा कायदा दुरुस्त करा, नाही तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर आहे सरकारी नोंदी द्या. रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणार आहे. फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेळ दिसत असेल लय मोठा म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण नेरेटिव्ह भरून काढू, कधीच भरणार नाही. त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55% फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं. आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या, नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत. आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्द नाही बोलण्याची इच्छाच राहणार नाही. कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढं समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्यात ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे आहेत ते सगळे कुणबी त्यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तीही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत. त्याचं
कुठली तपासणी केली जात नाही, त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी बंद करून टाकले. आमच्या पोराला ऍडमिशन घ्यायचे आता परीक्षा पोलीस भरती आहेत ते सगळं बंद पडलंय. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं आमरण उपोषणला तिकडे बसले, ते मरायला लागले. ते करतो म्हणून ते करत नाहीत. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच आहेत. पीएचडीच्या पोरांची 4 महिन्याची वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली ते तसंच पडले. देताय काय नेमका मराठ्याला तुम्ही? नुसते वाचितच होय कागद जाहिरात देता करोडो रुपयाच्या. तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिशातले पैसे संपून गेले. नाही मिळालं नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात.